कोरेगावात बर्गे कुटुंबियांनी जपली तब्बल 151 वर्षाची विठ्ठल भक्तीची अखंड परंपरा। कटापूर रोडवरील बर्गे मंडळींच्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी मोठ्या भक्तिमय व वातावरणात उत्साहात साजरी। आषाढी एकादशी म्हटले की लाखो वारकऱ्यांसाठी एक सण उत्सवाच। गल्ली बोळात असो वा मोठ्या शहरांमध्ये सर्वत्र ऐकायला येतो तो विठुनामाचा गजर। कोरेगाव शहरातील कटापूर रोडवर असणाऱ्या कैलासवासी साहेबराव सर्जेराव बर्गे पाटील यांनी बांधलेल्या सुमारे 150 ते 2.5 वर्षापूर्वीच्या ऐतिहासिक मंदिरात आज सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। श्रींनाभिषेक, भजन कीर्तन, फराळाचे पदार्थ वाटप आदी कार्यक्रम ठेवण्यात आले होते। सकाळपासूनच दर्शनासाठी भक्तांनी एकत्रित लावली होती। बर्गे कुटुंबियांतर्फे पिण्याचे पाणी येण्यासाठी रस्ता, मंडप उभारणी, आकर्षक लाईट व्यवस्था आदी सोय करण्यात आली होती। श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी महिला वर्गांची संख्या लक्षणीय होती। बर्गे कुटुंबीय दरवर्षी आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करतात। ज्या मंडळींना पंढरपूरला दर्शनास जाणे शक्य होत नाही ते सर्व भाविक हजारोंच्या संख्येने येथे दर्शनासाठी येत असतात। त्यामुळे हे कैलासवासी साहेबराव सर्जेराव बर्गे यांनी बांधलेले मंदिर कोरेगावात प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते। बर्गे कुटुंबातील 6वी पिढी प्रीतम आनंदराव बर्गे, संतोष बर्गे उर्फ बाबू, प्रदीप बर्गे, तुषार बर्गे व त्यांचे मित्रमंडळी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी साजरी करतात। आज सकाळी कार्यक्षम नगरसेविका प्रभावती आनंदराव बर्गे यांच्यासह शेकडो महिलांनी मंदिरात येऊन विठ्ठल व रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले। मंदिराबाबत सविस्तर माहिती ज्येष्ठ मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ते सयाजी बर्गे भाऊ यांनी दिली। नगरसेवक हेमंत बर्गे, नगरसेवक प्रीतम बर्गे भैया यांनीही पत्रकाराशी बोलताना आषाढी वारी व मंदिराबाबत सविस्तर माहिती दिली।
सर्जेराव आनंदराव बर्गे यांच्या कारकिर्दीतलं आहे. जवळजवळ आता 175 वर्षापूर्वी मंदिर आहे. आत्ता यांची चालू पिढी आहे ही 5वी पिढी आहे आणि त्यांचा वारसा प्रीतम आनंदराव बर्गे यांनी पुढे चालवला आहे. आज इथून पुढेही चालू राहील. आज आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरात भजन कीर्तन हा कार्यक्रम दिवसभर चालू असतो. आसपास पंचक्रोशीतील गावातील लोक सर्व दर्शनार्थी येत असतात. भाविकांची खूप मोठी गर्दी असते. भली मोठी रांगा लागते. प्रति पंढरपूर ओळखलं जातं कोरेगावचं. त्या निमित्ताने इथं सगळे लोक दर्शनासाठी येतात. प्रसाद वाटप आणि सगळ्यातर्फे आणि मूळ मंदिर मालकतर्फे तिथं प्रसादाचं वाटप चालू असते दिवसभर. आज आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्माई मंदिर आज माझे नगरसेवक प्रीतमभाई बर्गे यांचे 5वी पिढी आहे की मंदिर इथं उभं राहिलेलं आहे. विठ्ठलाचं आज इथं भाविक कोरेगाव शहरातून मोठ्या संख्येनं इथं दर्शनाला येतात आणि मोठ्या दर्शनाला येऊन हा पंढरपुराला चरणी बाबा कोरेगाव नगरीमध्ये किंवा आरोग्य लोकांचं धनसंपत्ती बाबा लोकांना आरोग्य सुखी व्हावं काय ज्या लोकांना पंढरपूरला बाबा जायला जमत नाही ती लोक इथं बाबा पांडुरंगाच्या चरणी येऊन बाबा इथं नतमस्तक होतात आणि बाबा इथं मनोकामना लोकांना लोक बोलतात. इथं ते लोकांची मनोकामना इथं ह्या ह्या मंदिरामध्ये पूर्ण होतात. एवढेच मी भक्त पांडुरंगाच्या चरणी मी नतमस्तक होतो.